नमस्कार, ETV भारतमध्ये आपलं स्वागत. आपण पाहत आहात न्यूज टाइम. धाराशिवसह छत्रपती संभाजीनगर नावावर शिक्कामोर्तब. नामांतरण केल्यानं नुकसान होणार नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाचं निरीक्षण. शहराचं नामांतर करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली. लोकसभा निवडणूक निकालानंतर काही राजकीय पक्ष काँग्रेसबरोबर जातील तर काही विलीनही होतील. शरद पवारांच्या नव्या विधानानं राजकीय वातावरण तापलं. उद्धव ठाकरेंना भगवा ध्वज हातात घेण्याचा अधिकार नाही. मंत्री दीपक केसरकरांचा हल्लाबोल. म्हणाले, उद्धव ठाकरे काँग्रेसच्या विचारसरणीच्या दिशेनं जात आहेत. मी आईबरोबर मतदान करायला गेलो तर तुमच्या पोटात का दुखलं? अजित पवारांचा विरोधकांना सवाल. रोहित पवारांनी केली होती टीका. विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर. 10 जूनला होणार मतदान. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निवडणूक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापुरातील हॉटेलमध्ये जाऊन छत्रपती शाहू महाराजांना पाडण्यासाठी 100 कोटी रुपये वाटत होते. संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप. शोरमा खाल्ल्यानं तरुणाचा मृत्यू. 12 जणांना झाली विषबाधा. मुंबई पोलिसांनी 2 विक्रेत्यांना ठोकल्या बेड्या. पतीच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या. 2 मुलींनाही विष पाजलं. आत्महत्या करण्यापूर्वी विवाहितेनं मुलीसोबत बनवला व्हिडिओ. नाशिकमधील घटना. त्वचेच्या रंगावरून तुम्ही कोणत्याही भारतीयांशी भेदभाव केल्यास ते मान्य होणार नाही. काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जोरदार प्रहार. मराठी माणसांना गुजराती सोसायटीमध्ये प्रचार करण्यास मज्जाव. मराठी कलाकारांनी व्यक्त केली नाराजी. रेणुका शहाणेंनी केला निषेध. अभिनेता मंगेश देसाईंनीही व्यक्त केली चिंता. न्यूज टाईममध्ये इथेच थांबूया. लेटेस्ट अपडेटसाठी लॉग इन करा etvbharat.com.